in triangle ABC, A plus B plus C equal to pi, then show that tan 2A plus tan 2B plus tan 2C equal to tan 2A into tan 2B into tan 2C. तर इथे आपल्याला LHS इक्वल टू RHS प्रूव्ह करायचं. RHS साईडला टर्म्स ह्या सगळ्या टॅन फंक्शन मध्ये आहेत. अँगल डिफरंट आहे 2A 2B 2C आणि इथे मल्टिप्लिकेशन आहे. आणि लेफ्ट हँड साईडला ज्या टर्म्स आहेत त्या सगळ्या टॅन फंक्शन मध्ये आहे, प्लस आहे आणि इथे अँगल डिफरंट आहे 2A 2B आणि 2C. तर इथे आपण हे प्रूव्ह करू LHS साइड इक्वल टू RHS. नाउ इन ट्रायंगल ABC, A plus B plus C equal to pi. Therefore, A plus B equal to pi minus C. Now multiply both side by 2. 2 in bracket A plus B equal to 2 in bracket pi minus C. 2A plus 2B equal to 2 pi minus 2C. तर इथे आपल्याला माहिती की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज ही 180 अंश असते म्हणजे पाय. ह्यावरून आपण A प्लस बी इक्वल टू पाय मायनस सी घेतलेले आणि दोन्ही बाजूला आपण दोन्ही गुणलेले. 2 गुणिले A अधिक B म्हणजे 2A अधिक 2B, 2 गुणिले पाय वजा C म्हणजे 2 पाय वजा 2C. आता इथे आपल्याला काय करायचंय, इथे 2A 2B आहे म्हणून आपण इथे 2 नी मल्टिप्लाय केले, 2 नी इथे आपण मल्टिप्लाय केलेले. इथे अँगल हा 2A 2B 2C आहे. आता टॅन घेऊ आपण. टेक बोथ साइड टॅन फंक्शन. टॅन 2A प्लस टॅन 2B इंटू टॅन 2 पाय मायनस 2C. आता इथे 2 पाय मायनस 2C हे अलर्ड अँगल्स झालेले. मग इथे आपण फॉर्म्युला वापरायचा आहे फॉर टॅन फंक्शन साठी अलर्ड अँगल्सचा. टॅन n पाय बाय 2 प्लस मायनस थीटा इक्वल टू, आता इथे n इक्वल टू 2 आहे म्हणजे इथे इव्हन नंबर आहे. देअरफॉर टेक प्लस मायनस टॅन थीटा व्हेन n इज एन इव्हन इंटिजर म्हणजे सम संख्या. नाउ टॅन 2 पाय मायनस 2C इक्वल टू प्लस मायनस टॅन 2C. इथे प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं हे कशावर डिपेंड आहे, तर तो अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे. नाउ टॅन 2 पाय मायनस 2C, 2 पाय मायनस 2C मीन्स 360 minus 2C means it lies in 4th quadrant. X axis negative, Y axis. And in 4th quadrant tan is negative. Because tan means what? Tan means sine upon cos. And sine means Y coordinate. And cos means X coordinate. Now in 4th quadrant all numbers on y-axis are here negative. Therefore sine is negative. In 4th quadrant cos is positive because on x-axis there are positive numbers, but on y-axis there are negative numbers. Therefore negative upon positive number means negative. Therefore tan is here negative in 4th quadrant. So take here negative sign. Now tan 2 pi minus 2C equal to negative tan 2C. आता इथे tan 2A plus 2B आहे, तर इथे आपल्याला परत हा ऍडिशन फॉर्म्युला फॉर टँजेंट फंक्शनचा वापरायचा आहे. tan 2A plus tan 2B, इथे आपण जो tan A plus B चा फॉर्म्युला आहे ऍडिशन फॉर्म्युला, tan A plus tan B divided by 1 minus tan A into tan B. Here A 2A and 2B. Therefore tan 2A plus tan 2B divided by 1 minus tan 2A into tan
tan 2b. Now take here क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता इथे डिनॉमिनेटरला काही नाही तर आपण इथे 1 घेत असतो. मग 1 इंटू tan 2a प्लस tan 2c and 1 मायनस tan 2a इंटू tan 2b इंटू निगेटिव्ह tan 2c इक्वल टू tan 2a प्लस tan 2b इंटू negative tan 2c into 1 negative tan 2c. Now negative become here positive and tan 2a tan 2b and tan 2c. Now take this term to left side. Therefore tan 2a plus tan 2b. इथे आता निगेटिव्हचा इकडे लेफ्ट साइडला पॉझिटिव्ह tan 2c इक्वल टू नाउ रिमेनिंग टर्म्स tan 2a इंटू tan 2b इंटू tan 2c. नाउ इट इज इक्वल टू RHS. Therefore LHS इक्वल टू RHS. LHS साइडला ज्या टर्म्स होत्या त्या LHS साइडला आल्या आणि RHS साइडला ज्या टर्म्स होत्या त्या RHS साइडला आल्या. तिथे आपला क्वेश्चन सॉल्व करून झाला. इथे आपण कोणते कोणते फॉर्म्युले वापरले तर प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल दॅट इज सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इक्वल टू पाय. ह्यावरून आपण a प्लस बी इक्वल टू पाय मायनस सी घेतला आणि 2 ने मल्टिप्लाय केलं बोथ साइड. मग 2a प्लस 2b 2 ने का मल्टिप्लाय केलं तर इथे अँगल 2a 2c आहे त्याच्यामुळे मग 2a इंटू 2b इक्वल टू 2 पाय मायनस 2c. आता इथे सगळे टॅन फंक्शन आहे म्हणून आपण टॅननी मल्टिप्लाय केलं आणि इथे आपण हा अलाइड अँगल्सचा फॉर्म्युला वापरला फॉर n वेन n इज इव्हन इंटिजर आणि त्याच्यानंतर आपण इथे फॉर्म्युला वापरला ऍडिशन फॉर्म्युला फॉर टँजंट फंक्शनसाठी आणि नंतर इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊन आपण हे सॉल्व केलेले आहे.